शोय यूट्यूब चॅनल, आपल्याच यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे, माझंसुद्धा. बरं, आज मी तुम्हाला जी रेसिपी दाखवणार आहे ती आहे हेल्दी बनाना ओट्स मफिन्स. हेल्दी अशासाठी म्हटलं कारण का त्याच्यामध्ये फक्त ओट्स पावडर आहे, म्हणजे आपल्या घरी आपण जे ओट्स यूज करतो तर त्या ओट्सची पावडर मिक्सरला लावून ती बनवलेली. गव्हाचा आटा मी का म्हणते, गव्हाचं पीठ त्याच्यानंतर गूळ पावडर, दूध थोडंसं आणि बटर, म्हणजे अमूल बटर किंवा तुमच्या घरी जे बटर असेल ते यूज केलं तरी चालेल, व्हॅनिला एसेन्स आणि केळं, बस दॅट्स इट. कारण का आणि डार्क चॉकलेट. तर आपल्याला ना असं, आपल्याला म्हणजे मला पण त्याच्यात मी पण आले. तर असं की आपल्याला यस होतं, मी पण सांगते. तर आपल्याला असं ते खायची लहर येते ना, असं ते क्रेविंग होतं की बाहेरचं म्हणजे बेकरीतलं आपल्याला पेस्ट्री खावीशी वाटते, चॉकलेट केक खावासा वाटतो किंवा काही बेकरी प्रोडक्ट्स असं केक संबंधी किंवा मफिन संबंधी, कपकेक संबंधी, तर ते आपण आणून खातो. तर त्याच्यासाठी हा मी काढलेला ऑप्शन आहे, माझी रेसिपी आहे. आणि ट्रस्ट मी, असे ते तर आता आपण घरीच बनवतो त्याच्यामुळे ते तर गरमागरम इतके टेस्टी लागतात, म्हणजे लिटरली गरमागरम खूप टेस्टी लागतात. तर ते आपण गरम गरम मस्तपैकी कॉफी बरोबर खाऊ शकतो. आणि आता तर पावसाळ्याचे दिवस पण सुरू झालेले आहेत. सो आणि ते गरमागरम केक म्हणजे तेच ते मफिन्स, तर आहा कमाल लागतात. आणि घरी तर तुम्ही तुमच्या मुलांना, म्हणजे तुमच्या घरी छोटं मूल असेल, लहान मुलं असतील तर त्यांना तर रोज देऊ शकता, अगदीच त्यांच्या आवडीचं चॉकलेट वगैरे टाकून त्याच्यामध्ये. ओके, चला आता फार वेळ नाही काढत, खूप बोलले, तर ती रेसिपी दाखवते पटकन. तर येस, आता फायनली जास्त वेळ नाही घेत, जेवढं सांगायचं तेवढं मी तुम्हाला सांगितलं आहे. बाकीच्या टिप्स आणि जे काही सांगायचं ते मी नंतर सांगेन. आता तुम्हाला साहित्य आणि कृती दाखवते पटकन. इकडे हे मी केळं घेतलेलं आहे, पण हे मी दीडच केळं घेतलेलं, म्हणजे एक अख्खं आणि एक दुसऱ्यातलं अर्ध. त्याच्यानंतर ही आहे ओट्स पावडर, जे आपल्याकडे ओट्स असतात त्याची. हा गव्हाचा आटा गव्हाचं पीठ आहे 6 चमचे, हे पण 6 चमचे आहे. गूळ पावडर पण 6 चमचेच आहे. हे आहे डार्क चॉकलेट, हे आहे मेल्टेड बटर, आणि हे आहे थोडंसं कोमट केलेलं दूध, हे आहे व्हॅनिला एसेन्स, आणि ह्याच्यात फक्त चिमूटभर मी बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घेतलेली आहे. दॅट्स इट. आता तुम्हाला दाखवते. हे ना, हे काट्याच्या चमच्याने सॉरी फॉर माय फंबल्स, काट्याच्या चमच्याने हे असं स्मॅश करून घ्यायचं. हे खरं तर तुम्ही हाताने पण करू शकता, मी कधी केलं नाही आहे, पण मला हे जास्त बरं पडतं, त्याच्यामुळे मी तुम्हाला ही टेक्निक दाखवते. आणि ही जी तुम्ही बघू शकाल खूप पिकलेली केळी आहेत, तर ह्याच्यासाठी ती खूप पिकलेलीच केळी लागतात, आणि त्याने चव पण छान येते आणि त्याच्यात ते छान मिक्स होतं म्हणून. आता हे छान आहे बघ, असं एवढं छान असं बारीक स्मॅश झालं की मग याच्यामध्ये आपण हे दूध टाकायचं. त्याच्यानंतर हे मेल्टेड बटर, त्यानंतर ही गूळ पावडर, छान असं एकजीव करून घ्यायचं. आणि यातच हे व्हॅनिला एसेन्स टाकायचं, जास्त नाही, 3-4 ड्रॉप्सच बस. आता आपलं हे छान मिक्सचर तयार झालेलं आहे, केळं, दूध, बटर आणि गूळ पावडर आणि व्हॅनिला एसेन्स. आता ह्याच्यामध्ये ही अशी चाळणी घ्यायची, त्याच्यामध्ये हे जो आपण ओट्स पावडर तयार केली ती टाकायची. त्यानंतर हे गव्हाचं पीठ, हे जे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर चिमूटभर टाकायचं.
तसं छान पटकन चाळून घ्यायचं. आता हे छान पीठ आपण ह्याच्यात चाळून घेतलेलं आहे, म्हणजे ओट्सचं, गव्हाचं, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर. आता हे छान ह्याने मिक्स करायचं. आता हे छान आपण मिक्स करून घेतलेलं आहे. हे बघा, आपलं अशा प्रकारे छान मस्त हे बॅटर तयार झालेलं आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता किती छान झाली आहे. आणि आता ह्याच्यामध्ये हे डार्क चॉकलेट टाकायचं आहे. हे थोडंसं ठेवून देऊया वरून छान गार्निश करण्यासाठी. आता हे ह्याच्यामध्ये छान असं आपल्या ह्याच्यात ते बॅटर काढून घ्यायचं. आणि आता ह्याच्यावर असं आपलं डार्क चॉकलेट शेवटी. आता ओव्हनमध्ये आपण हे फायनली टाकतोय. हे मी आधी प्रीहीट करून घेतलं होतं, ते मी सांगते तुम्हाला. येस, नको नको, एक माझ्याकडचं हे हरवलंय की मी कुठे ठेवलंय मला माहीत नाही आता. आता थोडं इकडे जवळ हे आहे. मी हे टेम्परेचर ठेवलं आहे 150वर. खरं तर 180, पण मी तेवढं नाही ठेवत, 150वर ठेवलं आहे. आणि हे लोअर पार्टिशनचं, म्हणजे खालून त्याची फ्लेम येते, म्हणजे जे बर्न होतं ते. आणि हे आता ठेवणार आहे मी 30 मिनिटासाठी. येस, डन. हे बघा, 150 टेम्परेचरवर ही लोअर फ्लेम, आणि हे 30 मिनिटासाठी ठेवून दिलेला आहे. आणि तो जो आपला ओव्हन होता तो मी प्रीहीट केलेला आहे, म्हणजे प्रीहीट करून घेतला होता. सेम 150 टेम्परेचर आणि 10 मिनटं प्रीहीट बस. आणि हे मफिन्स तुम्ही गॅसवर सुद्धा बनवू शकता, ते मी सांगते तुम्हाला कसे ते. येस, आपले मफिन्स रेडी आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता. मी थोडंसं जवळ आणते, दिसतंय. येस, आता ते मी माझ्याकडे एक मी हा फडका टाईप यूज करते ते काढण्यासाठी, कारण का मी अजून हँड ग्लोव्स घेतलेले नाही आहेत त्याच्यामुळे. सो आता मी ते काढते आणि प्लेटमध्ये सर्व करते. येस, टडान, आपले बनाना ओट्स, चोको चिप नाही म्हणू शकत कारण की डार्क चॉकलेट टाकले. सो आपले बनाना ओट्स मफिन तयार आहेत. आणि ते मी आता मस्तपैकी संध्याकाळी गरम गरम कॉफीवर वाफा येताना दिसत आहेत. त्याच्याबरोबर आत्ता खाणारे हे तोडते. हे बघा, इथे चॉकलेट पडतंय. कसा मस्त मऊ मऊ लुसलुशीत झालेला आहे.
गरमागरम बनाना ओट्स मफिन घरी बनवलेले. सुख. अजून काय हवं. हेल्दी आणि रोज खाऊ शकता. घरच्या छोट्या मुलांना पण, घरातल्या छोट्या मुलांना पण रोज देऊ शकता खायला. आणि त्यासोबत ही गरमागरम कॉफी. काय हवं अजून आयुष्यात. आणि एक छोटी टिप्स म्हणजे टिप्स नाही, टिप द्यायचे. मी बॉर्नव्हिलाचं डार्क चॉकलेट वापरलं होतं. तुम्ही कुठलंही तुमच्या आवडीचं चॉकलेट और डार्क चॉकलेट आहे, तिचे डार्क चॉकलेट वगैरे त्याच्यात पण साखर असते. ते उगाच आपलं फालतूचं मनाचं समाधान स्वतःचं की बाबा डार्क चॉकलेट वापरलं. तसं काही नसतं काय. सगळ्यात आजकाल भेसळ असते यार. आणि इवन ते आपण म्हणतो गूळ वापरतो, ते गूळ साखर सगळं एकदा ना, गूळ साखर सगळं थोडंफार ते सेमच असतं. म्हणजे आपण किती नाही म्हणाल तरी, पण तेच आपलं मनाचं समाधान, आपल्या मनाला शांती, म्हणून बाकी काही नाही. सो मी ते चॉकलेट वापरते. त्याच्याऐवजी तुम्ही बदामाचे तुकडे किंवा पंपकिन सीड्स मिळतात आपल्या भोपळ्याच्या बिया त्या, किंवा पिस्त्याचे, काजूचे, जे तुम्हाला आवडतील, चोको चिप्स किंवा आवडतं चॉकलेट त्याचे तुकडे तेही टाकू शकता. सो असं तुम्ही तुमच्या आवडीची व्हरायटी वापरून तुम्ही टाकू शकता. आणि येस, असं एन्जॉय करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा. ओके, बाय. लव यू. आणि लाईक करा, शेअर करा, खूप सारं सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. नाहीतर आपले नवनवीन ब्लॉग, म्हणजे आपल्या नवनवीन रेसिपीज पोहोचणार नाहीत तुमच्या सगळ्यांपर्यंत. सो ओके, बाय. लव यू.